Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभेच्या या उमेदवाराच्या निवडी संदर्भामध्ये जवळपास सर्व जागांचा तिढा हा सुटलेला आहे. ठाण्याची जागा असेल, कल्याणची जागा असेल, याची घोषणा झालेली आहे. जो बहुचर्चित नाशिक मतदारसंघ कुणाकडे, उमेदवार कोण, या संदर्भामध्ये अनेक लोकांना जो प्रश्न पडलाय त्याचाही तिढा सुटलेला आहे. ही जागा शिवसेनेकडे असणार आहे आणि याची घोषणा स्वतः बावनकुळे साहेबांनी असेल, गिरीश महाजन साहेबांनी असेल, यांनी केलेली आहे. काही वेळातच उमेदवाराची नावाची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत. उद्या सकाळी ज्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल त्यांचा फॉर्म भरायला स्वतः माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे स्वतः हजर राहणार आहेत. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये उभटा गटाविरुद्ध लढाईचं सुरुवात ही उद्यापासून होते. नावाचा इतका सस्पेन्स का? नावाचा सस्पेन्स नाही, नावांचा घोषणा करण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा हे मुख्यमंत्री साहेब करतील. पण बऱ्याच शेवट म्हणजे खूप अवधीपर्यंत हे ताणलं गेलं. नक्की काय वाद होता? शांतिगिरी महाराजांचंही नाव चर्चेत होतं. नाही, अनेक पक्षांना जसं राष्ट्रवादीला वाटत होतं की जागा आमच्याकडे असावी, भाजपच्या काही आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ही जागा आपल्याकडे घ्यावी यासाठी आग्रह होता. आणि मग अशा पक्षाच्या ह्या सर्वांचं जे काही मत होतं ते जाणून घेऊन पुन्हा त्याच्यावर चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांनी चर्चा करून हा एक निर्णय घेतला आहे. मला वाटतं हा सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय असल्यामुळं महायुतीला आणखीन बळकटी येईल आणि सर्वच कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करतील. भुजबळ बरेच नाराज होते. तुम्ही लोकांनी समजूत काढली. आज बावनकुळे सुद्धा गेले, त्यांनी भुजबळांची समजूत काढली. फटका बसेल अशी भीती होती? नाही, भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत आणि त्यांना समजवणं हा काही त्याचा उद्देश नव्हता. त्यांना आम्ही आमचं मत व्यक्त केलं त्यांच्यासमोर आणि त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून हे मान्य केलेलं आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्याचं काम हे माझं आहे, असं स्पष्ट केल्यानंतर आता वादविवाद असण्याचं काही कारणच नाही. पालघरची जागा जी होती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले की आता ती जागा ते लढवणार. कदाचित त्यांच्या चर्चेमध्ये ती जागा जर त्यांनी मागितली असेल किंवा शिंदे साहेबांनी दिली असेल याबद्दलची कल्पना नाही. जर दिली असेल तर निश्चितच आम्ही पण त्या जागेला त्यांना मदत करणार. चंद्रकांत खैरे तुमच्याबद्दल म्हणाले की संजय शिरसाट यांना फार मस्ती चढलेली आहे, पैशाच्या जोरावरती ते दादागिरी करतात. एक खात्यावर मजल्यावरती कसे केलेत मला माहिती आहे, त्यांची सगळी लफडी मी बाहेर काढतो. मला काय चढलंय किंवा मला कशाची गुर्मी आहे यापेक्षा त्याची चौकशी केली पाहिजे. जे काही आहे ते सर्व समोर आहे, उघड आहे. कोणीही त्याच्याबद्दलची चौकशी करावी, मला त्या चौकशीला मी समोर जायला तयार आहे. परंतु आपण जे बेताल वक्तव्य करतायत, कालचा जर तो व्हिडिओ पाहिला तर पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की तुम्ही अशा प्रकारचं तुमचं हिंदुत्व कुठं गहाण टाकलंय, कुणाच्या चरणी लीन केलंय हे आपल्याला दिसून येतं. मला आमचा द्वेष मुसलमान समाजाविरुद्ध नव्हता, परंतु त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जे काही सांगितलंय की नमाज पडल्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर बसलेल्या लोकांच्या समोर फू केलं तर रोग बरे होतात, हा चमत्कार जो आहे तो आम्हाला भावलेला नाही. अरे ते शिवसेना प्रमुख होते. ज्या शिवसेना प्रमुखाला हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं संबोधलं जायचं, ते हिंदू हृदय सम्राट हा शब्द सुद्धा याने काढला. आता वंदनीय केलं त्याला. भारताच्या सैन्यामधले सैनिक सुद्धा जे सीमेवर लढत आहेत ते सुद्धा म्हणायचं की आमच्या देशामध्ये असा एक व्यक्ती आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्याला पाकिस्तान सुद्धा घाबरतोय. परंतु त्या हिंदुत्वाचा आज यांनी अक्षरशः लिलाव केलेला आहे. मग ती राहुल गांधीची सभा असो
का आता इतर सभा असो, आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हे वाक्य त्या उबाठा गटातून निघलेलं आहे आणि त्याचंच अनुकरण ह्या खैरेसारखे अनेक लोक करायला लागलेले आहेत. म्हणून आता हिंदुत्व नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही. उद्धव ठाकरे आज हुतात्मा स्मारकाला जाऊन अभिवादन केले आणि तिथे म्हणाले की जे जे महाराष्ट्र लुटत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान जिद्द काय असते हे त्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारांना दाखवून देऊ. निवडणुकीत आज हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी अनेक जणांनी जाऊन वंदन केलं. आम्ही त्यांना वंदन करतो आणि त्यांनी जे काही सांगितलंय की ज्यांनी महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न केला, मुंबई लुटायचा प्रयत्न केला आणि त्या लुटीतून जे काही पर्सेंटेजच्या नावावर जे काही पैसा जमवला, मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी लूट केली त्यांना सुद्धा हा महाराष्ट्र माफ करणार नाही. ज्यांनी खिचडी घोटाळा केला त्यालाही महाराष्ट्र माफ करणार नाही. ज्यांनी मृताचे जे कफन आहे त्याच्यातही पैसा कमवला त्यालाही महाराष्ट्र माफ करणार नाही. हे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ज्यांनी चोऱ्या केल्या, चोराच्या उलट्या बोंबा हा जो वाक्य प्रचार आहे हा यांच्यासाठी परफेक्ट आहे. म्हणून आता लोकांना आव आणून आमच्या महाराष्ट्राची लूट झाली असं म्हणू नका. जे तुम्ही लुटलंय ते आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्या चौकशा ह्या सुरू आहेत. अजित पवार म्हणाले की शरद पवार यांना मी दैवत मानत होतो, पण आता माझा रस्ता वेगळा झालेला आहे. आता ते शरद पवारांना दैवत मानत नाहीत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. नाही, आता हा अजित पवारांचा त्यांचा स्वतः कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांना दैवत मानत होते, त्यांनी काय केलं, अजित पवारांनी त्यांच्यासाठी काय केलं किंवा शरद पवार साहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं हा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्या वादामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. संजय राऊत असं म्हणाले की मोदी शहा हे महाराष्ट्रात औरंगजेबाप्रमाणे चाल करून येत आहेत आणि महाराष्ट्र. संजय राऊतने मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना या प्रकारे बोलणं हा खऱ्या अर्थानं देशाचा अपमान आहे. ज्यांची चरणी तुम्ही पहिले पडायचे आज तुम्हाला वैरी वाटत आहेत आणि जे खऱ्या अर्थानं भारताचे वैरी होते, भारताची चीनमध्ये जाऊन बदनामी करतात, त्यांच्या चरणी ते लीन झालेले आहेत. म्हणून यांच्यामध्ये जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारी ही औलाद आहे. म्हणून ह्या औलादींकडे आम्ही गांभीर्यानं पाहत नाही. बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय. उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून गेले होते असंही गौप्यस्फोट केला नारायण राणे. महाराष्ट्राला माहिती आहे, जेव्हा मुंबई पाण्याने तुंबली होती, मातोश्रीमध्ये पाणी घुसलं होतं, त्या टायमाला बाळासाहेब एकटे त्या मातोश्रीमध्ये होते, बाकी सर्वजण हॉटेलमध्ये गेले होते कुटुंबासहित. ही गोष्ट महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून नारायण राणे साहेब बोलले हे काय विशेष नाही, हेच घडलेलं आहे, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि स्वतः नारायण राणे साहेब ह्या त्या कुटुंबामधले एक प्रमुख सदस्य होते ज्यांनी शिवसेना प्रमुखाबरोबर अनेक वर्ष काढलेली आहेत. म्हणून त्याच्याबद्दलच्या अनेक माहित्या या त्यांच्याकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांनी जर तोंड उघडलं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण, वेगळं यांच्याबद्दलचं प्रिडिशन ज्याला म्हणतात ते निश्चित लोकांमध्ये येईल. लोक यांना जी आज हे दाखवत आहेत त्यापेक्षा हे किती वेगळे आहेत हे सुद्धा पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पाणी तुंबलं म्हणून नाही, त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा आहे. वादविवादातून दोनदा उद्धव ठाकरे घर सोडून गेले. एकदा वादविवादातून गेले होते, एकदा मुंबईमध्ये पाणी तुंबलं होतं, त्या बोटीमधून ते बाहेर निघाले होते कुटुंबासहित. हे याचा सर्वांना सगळ्याकडे त्याचं फुटेज आहे, हे सर्वांनी पाहिलेलं आहे. हे सर्व 5 स्टारमध्ये होते आणि बाळासाहेब एकटे मातोश्रीला होते. नारायण राणे म्हणलं त्यांच्याकडे अजून बरंच काय असू शकतं. आतापर्यंत नारायण राणे एवढे बोलले ठाकरे कुटुंबाबद्दल, अजूनही काही शिल्लक असू शकते याही पलीकडचं? याही पलीकडचं आहे, भरपूर आहे, प्रत्येकाकडे आहे. परंतु एक आम्ही पहिल्यांदा जेव्हा उठाव केला त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला ठाकरे कुटुंबियाबद्दल बोलायचं नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही वारंवार एखाद्यावर आरोप करायला सुरुवात कराल त्या टायमाला मग त्यांच्याकडे असलेला जो काही तुमच्याबद्दलची माहिती आहे मग त्यांनी उघड केली तर त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नसावं. तुम्ही लोकांना काही बोलाल आणि लोक ऐकून घेतील आणि तुमच्याबद्दल कोणी बोललं तर मग तुमचा अपमान होईल. ही जी काही तुमची भूमिका आहे, दुपट्टी भूमिका आहे, आता ती कुठेतरी थांबली पाहिजे. नसता मग एखाद्याचं तोंड उघडलं
तर आपले असले नसलेले जे काही कारनामे आहेत ते जनतेसमोर येतील. पराभव समोर दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य आलंय. नैराश्यातूनच उद्धव ठाकरे शिवराळ भाषेचा वापर करतात असं फडणवीस म्हणतात. कालचं जर उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण पाहिलं तर मला वाटतं अशा भाषणाची ना कुणाला ऐकायची सवय होती ना त्यांच्याकडून ते अपेक्षित होतं. जी पातळी खालची पातळी त्यांनी गाठली याचा अर्थ आता हे शेवटचा माझे हातपाय मारण्याचा प्रयत्न असं त्याच्यातून दिसून येतं. एक मॅच्युअर्ड राजकारणी म्हणून जे त्यांच्याकडे पाहिलं जात होतं काल त्याच्यावर पूर्ण पाणी फिरलंय. आता उद्धव ठाकरे सुद्धा इतरांसारखं भाषा वापरतात हे आता लोकांनी पाहिलंय. म्हणून जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणलं की याच्या खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा आपल्याला बोलता येतं, परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मोदी साहेबांनी भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानंतर आता त्यांच्याकडे बघून वकवकती आत्मा महाराष्ट्रात फिरते असं उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरेंना टोमणे मारण्याचं अत्यंत कौशल्य प्राप्त आहे त्यांना. मोदी साहेबांनी भटकती आत्मा म्हणल्याबरोबर अनेक भटकती आत्मांना वाचा फुटली. जे फक्त भटकत होते ते आता बोलायला लागले आणि बोलताना त्यांना सुद्धा जाणीव झाली की मोदी साहेब आपल्याच बद्दल बोलले आणि आपण केलेले आता जर याच्यावर उत्तर दिलं नाही तर जनता आपल्याला माफ करणार नाही. म्हणून अनेक वेगवेगळे आरोप करायचा जो काही प्रयत्न करतायत, केविलवाना प्रयत्न करतायत, हे सर्वांना माहिती आहे. या भटकते आत्म्याचा बंदोबस्त हे 4 जूनला जनता करेल. शरद पवार शकुनी मामा आहेत सदाभाऊ खोत. शकुनी मामा तरी त्याला थोडंसं कमी बोलल्याचं मला वाटतं. ते शकुनी मामाने एक राजकारणामध्ये एकदा ती खेळलेली चाल आहे, परंतु यांचे शकुनी मामाचे कारस्थान हे रोज वेगवेगळे बदलत चालतात. म्हणून खऱ्या अर्थानं या सर्व राजकारणातला त्याला जादूगरही म्हणता येईल, शकुनी म्हणता येईल आणि चाणक्यही म्हणता येईल. सगळे जे काही कूटनीतीचे जे काही शब्द प्रयोग आहे ते शरद पवार साहेबांना लागू होतात. महायुतीमधल्या घटक पक्षाचे राज्यातले जे नेते होते त्या लोकसभेमध्ये दिसत नाहीत असं विरोधक म्हणतायत. आणि दुसरीकडे काही जण गायब सुद्धा झालेले आहेत, त्यांचा वापर सुद्धा संपलेला आहे. त्यातलं उदाहरण पडळकर असं म्हणतायत. म्हणजे महायुतीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तसाच आता सोबत का दोघांचाही कार्यक्रम लावला गेला असेल. महायुतीतलं आमचं वाकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे पाहा. कुठे तुमचे नेते, कुठे ज्यांनी संघटना उभी केली ते नेते कुठे आहेत? मी आतापर्यंत याच्यामध्ये तरी आतापर्यंत दिवाकर रावतेचं कुठं भाषण ऐकलेलं नाही. मी कुठं सुभाष देसाई दिसलेलं पाहिलेले नाहीत. मी अशा अनेक नेत्यांची नावं घेऊ शकतो, ते कुठेही मार्केटमध्ये नाहीत. यूज अँड थ्रो तुम्ही त्यांना आता केलेलं आहे. गपचूप बसा नसतात घरी हाकलून देईल या भाषा त्यांच्यासाठी सुद्धा वापरल्या जात आहेत. का दिसत नाही ते तुमच्या प्रचारामध्ये? म्हणून गरजेपुरतं वापरणारे तुम्ही लोक आहात. गरज संपली लोकांना बाजूला काढणं हा यांचा मूळ उद्देश आहे. म्हणून आता हे राजकारण यांचं संपत चाललेलं आहे. म्हणून असे बेछूट आरोप करतायत. पालघरची जागा भाजपची आहे, भाजपला पालघरचा उमेदवार देणार असा आता काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अंबादास दानवे म्हणाले पब्लिक मधून आवाज येतात टरबूज खरबूज आम्ही असं काही म्हणत नाही. पब्लिक मधून अनेक आवाज येतात. पब्लिक मधून आवाज आहे जर तुम्ही आणखीन ऐकलं नसेल तर एकदा या आमच्या सभेला या. तुम्हाला पब्लिक मधून आवाज आणखीन काय काय येतं ते कळेल. आणि हीच पब्लिक आता तुमच्या कानाखाली आवाज काढेल त्या टायमाला तुम्हाला कळेल. म्हणून मी कालही बोललो, आता एक तुमचा पुन्हा या इंडिया आघाडी महाविकास आघाडी यांचा एक रडण्याचा सामूहिक कार्यक्रम तुम्हाला सिल्वर ओकवर घ्यावा लागेल. त्या टायमाला पब्लिक कशासाठी म्हणत होते याचं उत्तर सुद्धा त्यावेळेला मिळेल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.